그러래 이제 सम्मिंग अप म्हळ्यारी ಒಟ್ಟು ಕೊರತೆ ಒಟ್ಟು ಕೋನು सांगते तंतय आशिल्ल्या ಒಟ್ಟು ಕೋನು ಎಕ್ಕಪ್ ಅಂತ सांगते सम्मिंग अप ಅದು 4-5 कडेन वचून आमी वंतीक ಒಟ್ಟು केलें म्हणटा ते ಒಟ್ಟು ಕೋನು कितलेले म्हूण पळयना तशी ಅದು एर्नाकुलम तुका कितले वंतीक गेली आलवा तुका कितले वंतीक गेली ते सकट लॅक न्हय आमकां जावका ಒಟ್ಟು लॅक कितले ते सम्मिंग अप भगवद्गीते 18 अध्याय आसा जाल्यार 18 अध्याय ಅಂತೂ 18 अध्याय ಅಂತೂ एक 65 श्लोकगिन भारी मुख्य श्लोक कहतो कसो तो श्लोक 66 श्लोक तो कसो त्या सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः या ಒಳ್ಳೆ संगती कृष्णानं ओपन जावन सांगचें आतां हांव सुमार अध्याय वाजले म्हणलें आतां तुवें वाजले एका अध्याय वाजले की 2 अध्याय वाजले की म्हाका अर्थ जायना बा 3 जावं अर्थ जाय नेक्स्ट आयकुया म्हणून आमी प्रति दिवस आयकताची कोणाले भूमानंद स्वामीन सांगचे एके पुस्तकार वाजिताची भगवद्गीता वाजिताची जाल्यार आमकां मना वचचें न्ही तावळ कृष्ण सांगता सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजा म्हळ्यार काय तूं कसले माथ्यार घेवं नाका तूं तें करता आशिल्लें तें कर न्ही मगो हांवें हें केल्लें न्हू हें करीन करूनच आशिल्लें म्हूण आमी माथ्यान तें हुस्को सकट सोडी कृष्ण सांगता अर्जुनाक हांव तुका कितली योग सांगून दिल्या 17 अध्याय जाल्ले 18 अध्यायान सांगता 17 अध्यायांत एक अध्याय एक योगा सुरवेचे योगा कसो जाल्या विशाग योगा दोनीचे भक्ती योगा कर्म योगा ज्ञान योगा ज्ञान कर्म संन्यास योगा ध्यान योगा कितले योगा ह्या 18 अध्यायांत कृष्ण सांगता त्या सांगील सकट सोडी सर्व धर्मान परित्यज्य तूं कसले मात्ते हून करूं नाका हुस्को काडूं नाका सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज हांवच गती म्हणून तुमी गेला यो कृष्ण अर्जुना सांगता ते मुख्य जावन आशिल्ले एक भयंकर एक श्लोक तो 17 अध्याय बरोवन इतले सकट विवरण दिवन हें विश्वरूप सकट दाखोवन कडेन सांगता कशें जालें सकट सोडी म्हूण ताजेर ते श्लोक बारीक मुख्य श्लोक न्हय आमकां ते सांगून देतची 67-68 श्लोकांत भक्ती विशय सांगता म्हणून कसं ते 67-68 इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाशुश्रवेत् वाक्यं न माम्यो अभ्यसूयति य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वपि अभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा माम् एवैष्यति असंशयः म्हळ्यार 2 श्लोक भक्तियोग मागीर 3 तांतू 69 श्लोक न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः भविता च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि म्हळ्यार ते श्लोक ज्ञानयोग
ಮಗ್ಗಿ ವೈಲ್ಕಂಚ ಅದೇಶತೆ ಚ ಇಮಂ ಧರ್ಮ್ಯಂ ಸಂವಾದಂ ಅವಯೋ ಜ್ಞಾನಯಜ್ಞೇನ ತನದೇನಾಹಂ ಇಷ್ಟಸ್ಯಾಮಿತಿ ಮೇ ಮತಿ ಶ್ರದ್ಧಾವಾನನಸೂಯಸ್ಯ ಶೃಣ್ವಾದಪಿ ಯೋ ನರ ಸೋಪಿ ಮುಕ್ತ ಶುಭಾನ್ ಪುಣ್ಯಕರ್ಮಣಾಂ. ಭಾಗ್ಯದೋನಿ 71 ಕೃಷ್ಣಸಂಕಮಳರಿ ಜ್ಞಾನಯೋಗ ಕರ್ಮಯೋಗ. ಜ್ಞಾನಯೋಗದಲ್ಲೇ ಕರ್ಮಯೋಗದಲ್ಲೇ ಜ್ಞಾನಯೋಗದಲ್ಲೇ ಭಕ್ತಿ ಯೋಗದಲ್ಲೇ ಮಗಿ ಕರ್ಮಯೋಗ. 18 ಅಧ್ಯಾಯ ಅಂತಲೇ ಫೇಮಸ್ ಶ್ಲೋಕು ಸರ್ವಧರ್ಮಾನ್ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಮಾಮೇವ ಶರಣಂ ವ್ರಜ. त्या सांगून जात तरी ताणे बाकी एक 4-5 श्लोकांनी मुख्य जावन आशिल योग खंयचे ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग त्या भाई सांगून 18 अध्याय कैद केले. समथिंग अप म्हळ्यार तें आतां पयलीं वोटा इलेक्शना सकट जाले मागीर समिंग अप कसो म्हळ्यार रंगदास प्रभूक इतलो वोट मेळ्ळो, आनीक कोण ताका इतलो, तिनूजाक इतले, बाकी जाणां सगळें आंगेल्या तशें उणें. तर फस्ट ती एक जण तांणी, मागीर 2 जण बाकी जाले 2 जण इतले, वोटार इतले जाणां मेळ्ळे. समिंग अप आतां पार्लिमेंटांत कितलीं वाद जाता. बीजेपी पार्टी एक सांगता, काँग्रेस पार्टी एक सांगता, कडेरी तो स्पीकर सांगता हेंगी जाय तेंगी जाय वोट घालया. येस वॉयस वोट म्हळ्यार कोणान येस म्हणलें जोर आयकपी तांणी विन जालें. तर वॉयस वोट घालून हें आतां तीर्मान 5 दीस घेवन कंटिन्युअस येंची बिल पास करता गी नाका गी तांकां कसलें गी चेंज जावका ते इत्याक ते कुर्सीला ते मायनस केला म्हणून कडेर समिंग अप कसो म्हळ्यार हें सकट जावन हें सगळें पास जाल्ले, बिल पास जाल्ले. तशी समिंग अप भगवद्गीता 18 अध्यायांत 17 अध्याय सुरवेर 17 अध्यायाचे सकट कडेर कृष्ण बारी मुख्य जावन आशिल्ले सर्वधर्मान परित्यज्य म्हळ्यार ते आमकां उरतात. ताजे नंतर सांगिल्ले 2 श्लोक भक्तियोग, मागीर 1 श्लोक ज्ञानयोग, बाकीचे आनीक 2 श्लोक कर्मयोग. हे 3 योग सांगून सगळे भगवद्गीता कैद केले. म्हळ्यार महाभारत म्हणलेले की व्हडले समुद्र तें गोड उदक तांकां भगवद्गीता म्हणलेले अमृत. तांकां 18 अध्यायांत तांचे कडेन मागीर हाजे भुमानंद स्वामी येयलो.